श्रावणी कदम, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर। राज्यपालाचे काम राजकीय की घटनेप्रमाणे प्रश्नच, नवाब मलिक यांची राज्यपालांवर टीका। पुण्यात पहिल्या टप्प्यात 45,753 जणांना देण्यात येणार लस। 500हून अधिक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर, नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम आणि रंगाचा वास येतोय म्हणून चित्रकार दाम्पत्याला नोटीस। पुणे महापालिकेचा प्रताप। मंत्रिमंडळाने मान्य केलेली राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे राज्यपालांनी त्वरित जाहीर करणे किंवा त्यावर काहीतरी निर्णय घेणे अपेक्षित आहे, मात्र ते त्याला अजूनही विलंब करत आहेत। राज्यपाल कोणत्याही पक्षाचे नसतात, मात्र आधी ते कोणत्या पक्षाचे होते ते सर्वांना माहिती आहे, त्यामुळे ते त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागतात की घटनेने दिलेल्या अधिकाराने, हा प्रश्नच आहे। अशा शब्दात राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल करत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। एका खासगी कार्यक्रमासाठी मलिक पुण्यात आले होते। त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, सरकारमधील सर्व पक्षांच्या प्रमुखांनी सहमतीने ही यादी तयार केली। ती सर्व नावे मी स्वतः तसेच परिवहन मंत्री अनिल परब व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांना नेऊन दिली। त्यानंतर त्यांनी ती नावे जाहीर करणे किंवा त्यावर काहीतरी निर्णय घ्यायला हवे, मात्र ते अजूनही त्याला वेळ लावत आहेत व घटनेत त्यांनी किती वेळ घ्यावा याची काहीच मर्यादा दिलेली नाही। राज्यात 12 आमदार जनहिताची कामे करू शकतील, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपत गेलेले सर्व एक एक करून परत येतील असे सांगितले। त्यावर मलिक म्हणाले, पवार बोलले ते खरे आहे, तिथे गेलेल्या अनेकांना आता परत यायचे आहे, ते सातत्याने संपर्क साधत आहेत। येत्या 4 महिन्यांमध्ये याविषयी कळेलच। भाजपने आपल्या लोकांना सांभाळून ठेवावे असा सल्लाही त्यांनी भाजपला दिलाय। जी संस्था आज इथे काम करते यांना पण आम्ही प्रोत्साहन देतो। यासारखी आणखीन संस्था महाराष्ट्रभर असतील, विसिल ब्लोअर किंवा वॉचडॉग्स या पद्धतीने काम करायची इच्छा असेल तर निश्चित रूपाने सरकार त्यांना मदत करेल। राज्यपाल नियुक्तीसाठी 12 सदस्यांची नावं कॅबिनेटने मंजूर केल्यानंतर मी स्वतः, अनिल परबजी आणि अमित देशमुख आम्ही तिघे मिळून त्यांना ती मुख्यमंत्री महोदयांच्या पत्रसही नावं त्यांना आम्ही सुपूर्द केलेलं। आम्हाला अपेक्षा होती की लवकरात लवकर ते निर्णय घेतील, पण कुठेतरी अजून त्यांनी निर्णय घेतलेला नाही। आम्ही वारंवार त्यांना आग्रह करतो, आज पुन्हा आग्रह करतो की लवकरच हा विषय निकाली काढा। 12 आमदार महाराष्ट्रामध्ये कामाला लागले, ते जनतेची कामं करू शकतात, पण कायद्यामध्ये वेळ मर्यादा ठरलेली नाही। त्यामुळे कुठेतरी राज्यपाल महामहिमने कुठेतरी त्याला रोखून ठेवलेलं आहे। आता त्यांना पुन्हा आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा विषय निकाली काढावा। राज्यपाल कुठल्या पक्षाचे होते लोकांना माहीतच आहे। आता पक्षाच्या आदेशाने काम करताय की कुठेतरी राज्यपाल या नात्याने जबाबदारी पार पडताय, हे लोकांच्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण होत आहे। तर बघा, मी सुरुवातीपासून बोलतोय की भाजप गेल्या 13 महिन्यामध्ये वारंवार सांगत होता की हे सरकार 2 महिन्यामध्ये पडणार। 4 महिने, 6 महिने, तारीख पे तारीख याच्यासाठी देत होते की ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून गेलेले 6 वर्षात, आधी 1 वर्षापूर्वी गेलेले लोक आणि 6 वर्षापूर्वी गेलेली लोक, आता त्यांना कुठेतरी भाजपमध्ये राहायचं नाही। बरेचसे लोक हे पक्षामध्ये येण्यासाठी तयार आहे, त्यांना थांबवण्यासाठी हे तारीख पे तारीख देत राहिलेले। आता दादानी ऑन द फ्लोअर सांगितलेलं आहे की 4 महिन्यामध्ये विशेष लक्ष द्या, भाजपचे आमदार आमच्याकडे येणार आहे। आता हे जे पिक्चर आहे ही मोठी फिल्म आहे, म्हणजे त्याच्या ट्रायल टप्प्याटप्प्याने ट्रेलर आम्ही रिलीज करू, म्हणजे पार्ट 1मध्ये हे संपणार नाही, पार्ट 1, पार्ट 2 म्हणजे या पद्धतीने बरेचसे लोक भाजप सोडणार आहे आणि त्यांना पक्षामध्ये घेण्याचं काम पुढच्या काळामध्ये होणार आहे। जगभरात 3 कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत। या लसी आपल्याला देशांच्या नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक देश ताकद पणाला लावू लागला आहे। भारतही लसी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे कामाला लागली आहेत। राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या वतीने ही कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या वतीने कोरोना लसीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे।
पहिल्या टप्प्यात एकूण 45,753 कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रमुख वैशाली जाधव यांनी दिली. कोरोनाची लस जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस दिली जाणार आहे. यासाठी काही टप्पे ठरवण्यात आले आहेत. यानुसार सुरुवातीला कोरोनाची लस ही आरोग्य कर्मचारी कोरोना वॉरियर्सना दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना SMS-द्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळवले जाणार आहे. याचबरोबर या मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था, आरोग्य सेवकाचे नाव असणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस कधी मिळणार याचीही माहिती SMS-द्वारे दिली जाईल. जेव्हा दोन्ही डोस दिले जातील तेव्हा एक डिजिटल QR आधारित सर्टिफिकेट दिले जाणार आहे. हा लसीकरण झाल्याचा पुरावा असणार आहे. या साऱ्या तयारीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. यामध्ये कोरोना लसीचा स्टॉक, वितरण, लसीकरण आदी ट्रॅक केले जाणार आहे. महापालिकेच्या वतीने 15 क्षेत्रीय कार्यालयांद्वारे पहिल्या टप्प्याची तयारी सुरू आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार 50 जणांना ट्रेनिंग देण्यात येत आहे. तसेच 5-5 जणांची टीम करण्यात येणार असून याद्वारे कोरोना लसीकरण केले जाणार आहे, असेही यावेळी वैशाली जाधव यांनी सांगितलंय. पुणे महापालिकेच्या वतीने कोरोना लसीची पूर्वतयारी करण्यात आली आहे. कोरोना लस स्टोअर करण्यासाठी तशी तयारी करण्यात आली आहे. एकाच वेळी 3 ते 4 लाख लस स्टोअर करू शकतो, अशी तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोना लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असल्या तरी शासनाकडून अद्याप कोरोना लसीकरणाची तारीख कळवली गेली नाही. मात्र जेव्हा याबाबतच्या सूचना मिळतील त्यानंतर लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे पुणे महापालिका आरोग्य विभागाने सांगितले आहे. ठीक आहे. हां, राज्य शासनाने आपल्याला ज्याप्रमाणे वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण वॅक्सिनेशनसाठीची पूर्वतयारी करत आहोत. याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे हेल्थकेअर वर्कर आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जे हॉस्पिटल्स आहेत, क्लिनिक्स आहेत, डिस्पेन्सरीज आहेत, त्याच्यामधले जे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, यांचा आपण डेटाबेस तयार केलेला आहे. 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरती हा डेटाबेस आपण पूर्ण तयार केला आहे. त्याची आपली संख्या जवळजवळ 45,753 आतापर्यंत आपण आयडेंटिफाय केले आहेत. एवढ्या हेल्थकेअर वर्करला आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये वॅक्सिनेशन करायचं आहे. तर याचा जो डेटा ज्या आपल्याला ॲपवरती अपलोड करायचा होता तो पण आपण अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर आता राज्य शासनाने दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये की जे ट्रेनर ऑफ म्हणजे TOT आहेत, ट्रेनिंग देणारे जे ट्रेनर आहेत, मेन ट्रेनर, तर अशा 50 जणांचं आपण आत्ताच 14 आणि 15 तारखेला ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यांना पूर्ण वॅक्सिन कसं असणार आहे, त्याच्यासाठी बॅचेस कशा करायच्या त्याचं पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 100 एका वेळी आपण 100 जणांना वॅक्सिनेशन करू शकतो. त्याच्यामध्ये 5 जणांची टीम असणार आहे. 1 नंबर जे आहे ते वॅक्सिनेशन ऑफिसर असणार आहे, ते वॅक्सिन करणार आहे. त्याच्या मदतीला आणखीन 4 जणं असणार आहे. त्यातला एक जे वॅक्सिन ऑफिसर आहे ती जी लिस्ट आपण आता तयार केली आणि जी अपलोड केली आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला ज्याला आपण वॅक्सिन देणार आहोत त्याचं नाव आलं आहे की नाही ते तपासणार आहेत. दुसरा जो वॅक्सिनेशन ऑफिसर आहे, वॅक्सिनेशन ऑफिसर नंबर 3, तो त्याचं जे आयडेंटिटी आहे ती बरोबर आहे काय ते चेक करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढचे जे असतील, ज्यावेळी आपलं सेशन असेल तिथे जे बाकीचे 2 ऑफिसर्स असतील ते त्यांना आतमध्ये सोडणार आहेत आणि ती प्रक्रिया पूर्ण करणार आहे. तर पहिल्या फेजमध्ये आपलं हे अशा प्रकारचं ट्रेनिंग झालेलं आहे. आणि जी लस साठवण्यासाठी जे आपल्याला कोल्ड स्टोरेज लागतात, तर शासनाकडून पण आपल्याला आता डीप फ्रीज आणि ILR मिळणार आहे. आणि आपले सुरुवातीला जे आपल्याकडे आहेत त्याची पण आपल्याकडे कपॅसिटी आहे. तर साधारण आपण 3 ते 4 लाख वॅक्सिन स्टोअर करू शकू, एवढी सध्या आपली कपॅसिटी आहे. एक महिनाभरामध्ये सुरुवात होणं अपेक्षित आहे. पण ज्याप्रमाणे आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट सांगेल त्याप्रमाणे ज्यावेळी ते सांगतील त्यावेळी आपण लगेचच याचं पूर्तता करू. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील 500हून अधिक उद्योजकांनी कंपनी बंद करण्यासाठी कंपनी नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. नोटाबंदी, GST अंमलबजावणीतील गोंधळ तसेच आर्थिक मंदी इत्यादी कारणांमुळे उद्योजकांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. नोटबंदी आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक कंपन्या 2 वर्षापासून डबघाईस आल्या आहेत. त्यानंतर शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा करामुळे उद्योजकांना अजून अडचणीत आणले आहे. GST अंमलबजावणीतील गोंधळाचा सर्वाधिक फटका उद्योजकांना बसला आहे. केंद्र सरकारचा निश्चलीकरणाचा निर्णय, वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीतील गोंधळ
तसेच आर्थिक मंदीचा फटका उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बसलाय। अर्ज केलेल्या कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्या आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलेल्या आणि 2 वर्षापासून बंद असलेल्या कंपन्या आहेत असे सांगण्यात येते, अशी माहिती फोरम फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी दिली आहे। कंपनी नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी केल्यानंतर संबंधित कंपनीचा कारभार एका वर्षात सुरू होऊ शकला नसेल किंवा कंपनीची स्थिती निष्क्रिय कंपनी अशी झाली असेल तर कंपनीची नोंदणी रद्द करण्यासंबंधीची तरतूद कंपनी कायद्यात आहे। कायद्यातील या तरतुदीनुसार 500हून अधिक कंपन्यांनी पिंपरी येथील नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत। या कार्यालयाच्या कक्षेत पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात। कंपन्यांशी संबंधित सर्व कामकाज या कार्यालयातून केले जाते। कंपनी नोंदणी कार्यालयाकडे आलेल्या अर्जांपैकी 175 कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याबाबतचे निवेदन प्रसिद्ध झाले असून त्याबाबत हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत। त्यासाठी 30 दिवसांची मुदत आहे। त्यानंतर संबंधितांना हरकती सूचनांवरील सुनावणीसाठी बोलवण्यात येईल। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आदेश काढले जाणार आहेत। आधी नोटबंदी, त्यानंतर GST आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वाधिक लहान उद्योजकांना झाला आहे। लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसला, पण जास्त फटका हा लहान उद्योजकांना बसला आहे। गेलेले कामगार परत आले नाहीत, भाडे कसे भरणार अशा अनेक अडचणींना या उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ऑटोमोबाईल कंपन्या आहेत। या कंपन्यांना लागणारे मटेरियल हे छोट्या उद्योजकांकडून मागून घेत असत। मात्र महाराष्ट्र आणि जिल्ह्यात बाहेरून आलेल्या कंपन्यांमुळे या लहान उद्योजकांना त्याचा फटका बसलाय। तसेच डिझेल गाड्या बंद पडल्याने इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येत आहेत आणि त्याचाही फटका उद्योजकांना बसला आहे। मलेशियात रोबोटिक मशिनरी असल्याने जास्त मॅनपॉवर लागत नाही, त्यामुळे मोठे उद्योजक मलेशियामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। लॉकडाऊन नंतर अजूनही काही कंपन्यांमध्ये कामगार परत आलेले नाही आहे। ते कामगार पाहिजे तेवढं काम देत नाहीत, याचाही फटका या उद्योजकांना बसला असल्याचं भोर यांनी सांगितलंय। मुख्यतः 2018-19 सुरुवातीला नोटाबंदी आली। नोटाबंदीचा हा धक्का सर्वांनाच बसला। त्यानंतर लगेच GSTचा आलेला आहे। GST आल्यानंतर अनेक उद्योगांना GST नेमका काय आहे, कशा प्रकारचा आहे आणि बराचसा जो नवीन उद्योगाला ज्यांना सुरुवात करायची आहे, एकतर ते उद्योजक द्विधा मनस्थितीमध्ये होते आणि परत आता कोरोनानंतर जे 3 ते 4-5 महिने कंपन्या सगळ्या बंद होत्या, आंतरराष्ट्रीय मार्केट बंद आहे। म्हणजे नोटाबंदी, GST, कोरोनामुळे संपूर्ण उद्योगांवर एवढा मोठा परिणाम झालेला आहे। आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे ते उद्योगांमध्ये बाहेरच्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये येत आहेत आणि त्याचा परिणाम इथल्या स्थानिक उद्योगांवर झालेला आहे। आणि ह्याच्यामुळे अनेक जे छोटे मोठे उद्योग आहेत, जसं की आता अनेक उद्योगांमध्ये इलेक्ट्रिकल गाड्या सर्व ठिकाणी ऑटोमोबाईलमध्ये येत आहेत। मग डिझेल गाड्या बंद झाल्या मध्यंतरी, त्याचा परिणाम या उद्योगांवर झाल्यात। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योगांना पूरक असं मूलभूत सुविधा आणि वातावरण कुठं आहे असं दिसून येत नाही। जे परराज्यामधील सरकार आहेत, आता काही उद्योग जे आहेत, काही मोठे उद्योग आहेत ते मलेशियाला जाण्याच्या तयारीमध्ये। मलेशियाला आता सगळं रोबोटिक मशिनरी वगैरे आहे तिथं आलेले आहे। इथं मेन जे कुशल मनुष्यबळ लागतं आपल्याकडे। मध्यंतरी बरेचसे कामगार जे सगळे आपापल्या राज्यामध्ये निघून झाले, ते अद्यापपर्यंत पूर्ण क्षमतेने आलेले नाही। इथल्या कामगारांच्या समस्या असतील, इथल्या उद्योगांना जागा करण्यासाठी ज्या मूलभूत सुविधा लागतात, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या पूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत। फक्त उद्योजक म्हणजे एक घेण्यासाठी त्यांच्याकडे प्रत्येकजण हात पसरला जातो। मग स्थानिक गुंड असतील, स्थानिक महानगरपालिका असतील किंवा इतर जे टॅक्स वगैरे विभाग असतील, ते प्रत्येकजण उद्योगाकडे, एक उद्योजक म्हणजे हा फक्त एक कमवायचं साधन आहे आणि त्याच्याकडनं फक्त आपण घ्यायचं आहे। परंतु ह्या उद्योगाला देण्यासाठी सरकार अद्यापपर्यंत म्हणजे मुळापर्यंत पोचलेलं नाही। जरी काही मोठ्या इंडस्ट्रीज असतील, यांना रेड कार्पेट अंथरलं जातं। जे बाहेरचे उद्योग आहेत त्यांना सवलती दिल्या जातात। काही उद्योगांना 13% म्हणजे 13 टॅक्स आहेत की ते त्यांना मोफत दिले जातात। परंतु इथले स्थानिक उद्योग आहेत त्यांना अजूनही शाहिस्तेकर लावला जातो आहे। आज कलेक्टरांना आम्ही भेटलो, यासाठी भेटलो, यासाठी 2 कारणं आहेत। एकतर जे उद्योगांबाबत जी स्थिती आहे, उद्योगांचे कामगार आहेत किंवा उद्योगांना इथं ज्या समस्या येत आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत, आता पिंपरी चिंचवड MIDC तुम्ही पाहिलं तर ह्या MIDCमध्ये उद्योगांना ड्रेनेजची सुद्धा अद्याप सोय नाही।
पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं, पण आता याच ओळींचा प्रत्यय यावा असा प्रताप खुद्द महापालिकेने केला आहे. पुण्यातील कळवेनगर भागात राहणाऱ्या एका चित्रकार दाम्पत्याला महापालिकेने नागरिकांच्या तक्रारीवरून रंगाचा वास येत असल्याची नोटीस पाठवली आहे. जेव्हा त्या विरोधात या दाम्पत्याने बाजू मांडली तेव्हा मात्र महापालिकेला आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी आपली नोटीस मागे घेतली आहे. अनामिका आणि कृष्णा कुचन असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही कर्वेनगर भागात भाड्याच्या घरात राहतात. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांनी आपला संसार स्टुडिओत मांडला. त्यांच्या समोर राहणाऱ्या एका कुटुंबाने रंगाचा वास येत असल्याची तक्रार पालिकेकडे केली होती. पालिकेनेही पडत्या फळाची आज्ञा मानत सतर्कता दाखवली. कुचन यांच्या घरी पाहणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी विचारपूस न करता थेट नोटीसच बजावली. पंखा लावून वास घालवा आणि व्यावसायिक काम घरात हलवा असा सल्ला दिला. पालिकेच्या या पवित्र्याने आश्चर्यचकित झालेल्या या दाम्पत्याने या नोटीशी विरोधात आवाज उठवत विरोध केला. पालिकेला आपली चूक लक्षात आल्यानंतर पालिकेने नोटीस मागे घेतली. गेले 2 महिने हे दाम्पत्य पालिकेच्या नोटीसला विरोध करीत होते. त्या लेडीजला आमच्या इथनं वास येत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, पण प्रत्यक्ष पाहणीमध्ये तरी कुठले वास आलेले नाही आहेत. अनेक लोकांना असं मी पण इथं आहात तर माहिती नाही त्यांना काय नेमका प्रॉब्लेम आहे, त्यांना कशापासून त्यांना हा त्रास होतो हे अजूनही कळत नाही. मी अनेकदा त्यांना इन्व्हाइट करते माझ्या प्लेसमध्ये, पण त्या खाली येऊन त्या विषयावर काहीही बोलायला तयार नाहीत. पण त्यांना तक्रारी मात्र सगळीकडे करायच्या आहेत. त्यांनी कॉर्पोरेशनला तक्रारी केलेल्या आहेत. कॉर्पोरेशनमधनं लोक येऊन गेले, त्यांनी पण आम्हाला लेटर दिलं होतं, तर त्यांनी ते मागं घेतलं आहे. पण स्टील आता त्यांचं मन भरलेलं नाही. ते आता पोलिसांमध्ये रेग्युलरली कंप्लेंट्स करत असतात. आमच्या दारावरनं पोलीस फिरतात. तर आता हे चालू आहे सगळं, म्हणजे पोलीस मागे लावायचं किंवा उगीच आम्ही इथले टॅक्स भरलेत का नाही भरलेत हे चेक करायचं, असं काही काही चालू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या इथनं वास येऊ नये. आता आम्ही ॲक्रेलिक कलर्स वापरतो, वॉटर कलर्स वापरतो जे ऑलरेडी नॉन टॉक्सिक आहेत. त्यांचा कोणालाच वास येत नाही. रॅदर त्याचा वास आला असता तर कलाकारांनी सुद्धा ते वापरलेले नसले असते. आजकाल सगळ्यांच्या घरामध्ये वॉटर कलर्स असतात. त्या लेडी टीचर आहेत, त्यांच्या मुलं म्हणजे ज्यांच्या स्कूलमध्ये पण सगळी मुलं वॉटर कलर ॲक्रेलिक कलर्स वापरत असतील तर तिथे सुद्धा त्यांना हा वास येतो का, हा मला प्रश्नच आहे खरं तर पडलेला. दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 8 वाजता घरातले लाईट बंद करावेत आमच्या. आणि आज कलाकार, माझं लहान मूल आहे, मला वेळ मिळत नाही दिवसभर काम करायला, तर त्याला तो थोडा शांत झाला की मला वेळ मिळतो. त्याच्यानंतर मी थोडाफार शांतीने काम करू शकते कारण की तो मला तसा वेळ देऊ शकतो. तर यांचं म्हणणं आहे की मी रात्री काम करू नये, म्हणून त्या आमच्या कंप्लेंट्स करत असतात पोलिसांकडे वगैरे रात्री 12 वाजता वगैरे. त्यांना दिवसभर वास येत नाही, रात्रीचे 11:30 वाजले की त्यांना वास यायला सुरुवात होतात. हो नक्कीच आहे, कारण की आम्ही सुद्धा आता यांच्या त्रासामुळं प्रश्नात पडलो की कलाकारांनी कुठे बसून त्याची कला साधना करावी आणि किती वाजता करावी. तर ॲटलिस्ट या म्हणजे याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे की सगळ्यांनी आम्हाला एक सांगून द्यावं, नाही तर आम्ही कुठे बसून काम करावं आणि काय व्यवस्थितपणे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. आपल्या पायाला साधी ठेच तरी लागली तरी आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. मात्र पुण्यातील एका तरुणाने 2 पाय आणि 1 हात नसतानाही जिद्दीने कृत्रिम पायावर उभं राहत स्वतः जिमची सुरुवात करून स्वतः जिम ट्रेनर बनला आहे. कोण आहे हा जिम ट्रेनर? पहा पुणे दर्पणचा खास रिपोर्ट. हा आहे टिंकेश कौशिक. मूळचा हरियाणाचा असलेला टिंकेशचा वयाच्या 9व्या वर्षीच मोठा अपघात झाला आणि यात त्याला 2 पाय आणि 1 हात गमावावा लागलाय. यानंतर 11व्या वर्षी टिंकेश याला 2 कृत्रिम पाय लावण्यात आले. खरं तर अंगात सळसळतं रक्त असलेल्या वयातच टिंकेश घरात बसून होता. मनात सरकारी नोकरी करण्याची इच्छा होती, मात्र शरीराने आणि समाजाने साथ न दिल्याने टिंकेश यांनी सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न सोडून दिलं. शारीरिक अपंगत्वावर मात करत टिंकेशने अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केलेत. 2018 साली टिंकेश पुण्यात स्थायिक झाला. मनात काहीतरी करायची इच्छा असल्याने त्यावेळी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सकडून फिटनेस सायन्सचे प्रमाणपत्र मिळवले.
नेपाळ येथे झालेल्या द लास्ट रिसॉर्टमध्ये स्विंग बननी जंपने 160 मीटर उंचीवरून उडी मारून मोठा विक्रम केला. याची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. टिंकेशने अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागही घेतला आणि सर्वसामान्यांना लाजवेल अशी रनिंग देखील केली. वयाच्या 9व्या वर्षी मोठा अपघात झाला आणि यात 2 पाय आणि 1 हात गमवावे लागले. यानंतर मला वाटलं माझं आयुष्य संपलं, पण आईवडिलांनी जिद्द सोडली नव्हती. त्यांनी मला शाळेत घेऊन जाणे, त्यानंतर कृत्रिम पाय बसवणे आणि मला सपोर्ट करणे कधीच सोडलं नाही. नाहीतर मला वाटलं होतं आपलं आयुष्य संपलं आहे. आज मी जे काही आहे त्या आईवडिलांमुळेच इथपर्यंत उभा आहे, असंही यावेळी टिंकेश म्हणालाय. घरच्यांना वाटत होतं की मी सरकारी जॉब करावं, कारण त्यानंतर माझं आयुष्य चांगलं जाईल. मी 1 वर्ष नोकरीसाठी प्रयत्न केले, पण काहीच झालं नाही. मी लगेच त्यानंतर विचार केला की काहीतरी वेगळं करायचं आणि मग मी जिमकडे वळालो आणि आज इथपर्यंत आलो आहे. पहले आपका नाम बताइए और क्या इंसिडेंट हुआ था आपके साथ, ये सब आपकी जानकारी। मेरा नाम टिंकेश है और 9 साल की एज में मुझे 11,000 वोल्टेज का इलेक्ट्रिक शॉक लग गया था, जिसकी वजह से मेरा लेफ़्ट आर्म और दोनों पैर बिलो नीज काटने पड़े। फिर मेरा ट्रीटमेंट चला एटलीस्ट 2 साल तक, लेकिन 3 महीने के बाद मुझे स्टार्टिंग में डिस्चार्ज मिल गया था और मैंने अपना स्टडी कंटिन्यू रखा। उसके बाद ट्रीटमेंट मेरा चलता रहा 2 साल तक। फिर स्टडी पे ही फोकस रहा, कहीं बाहर जाना आना नहीं होता था ज़्यादा, क्योंकि एक तो पैर नहीं थे तो जा नहीं सकते थे इजीली, और स्कूल में मेरे घर वाले पेरेंट्स ही मुझे लेके जाते थे और लेके आते थे, तो उन्होंने एक अच्छा सपोर्ट दिया। अगर मेरे पेरेंट्स की तरफ से मुझे सपोर्ट नहीं मिलता उस टाइम पे तो शायद आज मैं ज़िंदा भी नहीं होता। तो वो एक बिग सपोर्ट सिस्टम रहा मेरे लिए, अभी भी है। फिर मैंने 2015 में अपना ग्रेजुएशन कंप्लीट किया, ये सोच के कि अब सरकारी नौकरी करेंगे, जो कि सबका एक सपना ही रहता है, अच्छी नौकरी होगी, एक सेटलमेंट हो जाएगा लाइफ का। तो वैसे ही मेरा भी था घर वालों की तरफ से कि सरकारी नौकरी मिलेगी तो ज़िंदगी इसकी अच्छे से कट जाएगी। मैंने ट्राई किया 8 साल तक, 2015 से 2016 तक मैंने ट्राई किया, लेकिन नहीं हुआ। उसके बाद मैंने सोचा कि कुछ डिफरेंट करते हैं अभी लाइफ में। फिर मैंने जिम स्टार्ट किया सबसे पहले तो, क्योंकि मेरा वेट काफ़ी बढ़ चुका था उस टाइम पे, तो मुझे कम करना था। काफ़ी हेल्थ इश्यूज़ फेस करने पड़ रहे थे, मैं चल नहीं पाता था ठीक से ओवर वेट होने की वजह से। फिर जैसे ही मैंने जिम स्टार्ट किया और दूसरी एक्टिविटीज़ में भी मैं पार्टिसिपेट करने लग गया। जैसे मैंने एक रनिंग इवेंट में पार्टिसिपेट किया दिल्ली के अंदर, वहाँ से मेरी जर्नी स्टार्ट हो गई। तो 2016 से जर्नी स्टार्ट हुआ और 2018 तक मैंने पूरे ऑल ओवर इंडिया में घूम के अलग अलग ट्रेनिंग कैंप्स में अलग अलग स्पोर्ट्स का ट्रेनिंग लिया, जैसे पैरासाइकिलिंग, बैडमिंटन, स्विमिंग और स्केटिंग। फिर जो मेरे लेग्स बनाते हैं डॉक्टर सलील जैन पुणे में संचेती हॉस्पिटल में, उन्होंने मुझे अप्रोच किया कि मैं यहाँ पे पुणे में शिफ्ट होके दूसरे लोगों की भी हेल्प करूँ, फिज़िकली और मेंटली उनको गाइड कर सकूँ। तो मैं हरियाणा से पुणे शिफ्ट हो गया 2018 में, और उनके साथ मैंने काम किया 2019 तक। वॉलेंटियर आज भी करता हूँ मैं उनको, तो वो मेरे लिए गॉड फादर हैं। फिर 2018 में मैं स्मिता गौतम जी से मिला एक स्पोर्ट्स इवेंट में। वहाँ पे उन्होंने मुझे अपनी केयर में ले लिया कि इसको एक सपोर्ट करना है, एंड किसी एनजीओ को सपोर्ट करने से बेटर है किसी एक पर्सन की लाइफ को ही हम चेंज कर दें। तो उन्होंने अपने केयर में लेके मुझे सपोर्ट किया, और मैंने अपने सर्टिफिकेशन भी कंप्लीट किए प्रोफेशनल जिम्स के लिए। फिर मैंने काफ़ी जिम्स में एज अ ट्रेनर काम किया और एक्सपीरियंस लिया धीरे धीरे। और जब मैं पुणे शिफ्ट हुआ था तो मुझे एक जिम ने एंट्री देने से मना कर दिया था कि आप हमारे यहाँ वर्कआउट नहीं कर सकते क्योंकि आप एक डिसेबल पर्सन हो। मेरे साथ मेरा फ्रेंड भी था जो कि पैरा बॉडी बिल्डर है, उसका एक लेग नहीं है लेकिन वो बॉडी बिल्डिंग करता, तो हम दोनों को उन्होंने मना कर दिया था। लेकिन
एक टाइम के बाद उन्होंने पूरा हमसे रिटर्न में फॉर्म भरवाया और उसके बाद एंट्री दिया था। टिंकेशने 2015 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला। टिंकेश आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या उद्योगाबाबत मोहित होऊन 2 वर्षाच्या कालावधीत व्यायाम आणि खेळातून त्याने 15 किलो वजन कमी केलं। सरकार अनेक घोषणा करते ते फक्त पेपरवरच, पण प्रत्यक्षात काहीच करत नाही। मी अनेक वेळा सरकार दरबारी मदतीसाठी जाऊन आलो, पण कोणीच काही मदत केली नाही, अशी खंत टिंकेश कौशिकने व्यक्त केली आहे। टिंकेशने स्वतःच्या सहकाऱ्यांच्या मदतीने 3 डिसेंबरला नुकतीच उंदरी पिसोळी येथे मोठ्या जिमला सुरुवात केली आहे। यात खास करून जे अपंग आहेत अशा व्यक्तींना टिंकेश स्वतः जिद्दीने शिकवत आहे। काफ़ी मेरे केसेस में तो आज तक गवर्नमेंट से मुझे कोई सपोर्ट मिला नहीं है। मैंने काफ़ी ट्राई किया और एक कंक्लूजन निकाला कि गवर्नमेंट कुछ नहीं कर सकती। वो बस पेपर्स में दिखा देती है कि ये हो रहा है, ये हो रहा है, ये हो रहा है, लेकिन ऑन ग्राउंड कुछ भी नहीं होता है। और होता भी उनके लिए जो एक अच्छी पहचान बना चुका है इंटरनेशनल लेवल पे, लेकिन ज़रूरत तो आदमी को तभी रहती है ना जब वो स्ट्रगल कर रहा होता है। तो उस टाइम पे हेल्प नहीं मिलेगी तो वो आगे कैसे बढ़ पाएगा। तो मेरे केस में भी सेम ही, अभी तक कोई हेल्प नहीं मिली है, ना मुझे कोई उम्मीद है कि मिलेगी, और ना अभी मैं चाहता कि मुझे हेल्प लेनी है, क्योंकि मैं धीरे धीरे खुद ही चीज़ें कर रहा हूँ, बाकी लोग मुझे सपोर्ट कर रहे हैं। तो गवर्नमेंट का कोई वही, उनका नॉर्मल बिहेवियर है। जो भी सुबह बच्चे मेरे से ट्रेनिंग ले रहे हैं तो वो नहीं देखते कि ये डिसेबल है, इसके हाथ पैर नहीं है। उनको पता है कि ये क्या करवा सकता है। स्टार्टिंग में एक बार उनको माइंड में आएगा कि कौन है ये बंदा, लेकिन फर्स्ट डे जब वो स्टार्ट करते हैं तभी उनको समझ आ जाता कि क्या है ये बंदा। तो कभी ऐसा नहीं हुआ मेरे साथ कि, लेकिन काफ़ी नेगेटिव भी हुआ। मैंने एक्सपीरियंस किया, मुझे काफ़ी जगह पे जैसे रोक लिया गया, जिम में एंट्री करने से रोक लिया गया, रिवर राफ्टिंग करने से रोक लिया गया गवर्नमेंट बॉडीज़ के द्वारा ही। लेकिन होता है, लेकिन नेगेटिव से ज़्यादा पॉजिटिव मेरे साथ इंसिडेंट हुए तो मैं कभी हटता नहीं हूँ पीछे, मैं आगे बढ़ता रहता हूँ बस। समाजवादी लोकशाहीचा ध्यास घेतलेल्या भाई वैद्य यांनी मूल्यशिष्ठित जीवनाला कायमच प्राधान्य दिले। भाई वैद्य यांचे जीवन म्हणजे आदर्श सत्याग्रही जीवन होते, असे मत हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांनी व्यक्त केलंय। आरोग्य सेनेतर्फे दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या जीवन कार्यावर आधारित भाई वैद्य एक सामाजिक पर्व या लघुपटाचे लोकार्पण बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। हमाल भवन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य सेनेचे प्रमुख अभिजित वैद्य, चित्रपट दिग्दर्शक धनंजय भावलेकर आणि चित्रपट लेखक डॉक्टर अनिल सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर बाबा आढाव म्हणाले की समाजातील शोषित आणि वंचित घटकांबद्दल भाई वैद्य यांना कायमच अस्वस्थता वाटायची। समाजाच्या तळागाळातील प्रत्येक घटकांबद्दल त्यांना वाटत असलेली तळमळ ही केवळ भावनेपुरती मर्यादित नव्हती, तर या घटकांसाठी भाई वैद्य यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले। हे करीत असताना त्यांनी कधीच आपल्या समाजवादी मूल्यांशी तडजोड केली नाही। त्यांनी आपल्या जीवन कार्यातून आदर्श जीवनाचा परिपाठ घालून दिल्याचं बाबा आढाव यांनी यावेळी सांगितलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आरोग्य सेनेचे प्रमुख अभिजित वैद्य यांनी भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 15 डिसेंबरला पुण्यात अटक करण्यात आली आहे। चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एक महिला विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा या दोघांविरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती। आता न्यायालयाने या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे। काल जे आम्ही बेल ॲप्लिकेशन दाखल केलं होतं तर त्याच्यावरती आज सरकारी पक्षाचं त्यांचं से आलं, त्याच्यावरती आर्ग्युमेंट झालं। युक्तिवाद झाल्यानंतर मग साहेबांना आम्ही सांगितलं की जे बॉम्बे हायकोर्टची रुलिंग आहे की 307चा जरा गुन्हा असला किंवा 10 वर्षापर्यंत शिक्षा असली तर मॅजिस्ट्रेट कोर्टाला पावर्स आहेत बेल देण्याचे। त्याच्यानंतर मेडिकल पेपर्स वगैरे सगळे रेकॉर्डवर होते। सगळं झाल्यानंतर साहेबांना असं वाटलं की सिरियसनेसचा तो गुन्हा आहे, म्हणून त्यांनी आज त्यांची जी बेल ॲप्लिकेशन आहे ती फेटाळली। आता सोमवारी आम्ही बेलसाठी सेशन्स कोर्ट पुण्यात ते ठेवू आता ॲप्लिकेशन।
अमृता संचय प्रतिष्ठानाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान मुक्तता शताब्दी आणि जयंती निमित्त अभिवादन यात्रा आणि सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। अमृत संचय प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे। यामध्ये शेकडो सावरकर प्रेमी सहभागी होणार आहेत अशी माहिती नरेंद्र उमरजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। ऑफबीट डेस्टिनेशनचे प्रमुख नितीन शास्त्री, कीर्तनकार चारुदत्त आपळे, धनंजय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते। सेल्युलर जेल स्मारकामध्ये 2 मे रोजी वंदे मातरम समूहगान कार्यक्रम होणार आहे। यानिमित्त 29 एप्रिल ते 3 मे या कालावधीत रोज चारुदत्त आपळे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र कथन होणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन कार्यक्रमाबरोबरच या दरम्यान हॅवलॉक येथील राधानगरी समुद्रकिनारा, सुभाषचंद्र बोस बेट, चिडिया टापू, नॉर्थ बे, कार्बिन्स कोव, अंदमान शहरातील अँथ्रोपॉलॉजिकल संग्रहालय, सागरिका म्युझियम या ठिकाणी भेट देण्यात येणार आहे। अंदमान सेल्युलर जेलमधील ध्वनी आणि प्रकाश योजनेचा कार्यक्रमही या ठिकाणी होणार आहे। या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शुक्रवार पेठेतील ऑफबीट डेस्टिनेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानच्या कारागृहातनं सुटका झाली। या घटनेला 2 मे 2021 रोजी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत। या निमित्तानं त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रेरणादायी इतिहास तरुणांसमोर मांडावा आणि त्या तीर्थक्षेत्राला, राष्ट्रीय तीर्थक्षेत्राला तरुणांनी भेट द्यावी या हेतूने अभिवादन यात्रेचा कार्यक्रम योजलेला आहे। पोर्ट ब्लेअरच्या तुरुंगामध्ये, तिथल्या सिल्वर जेलमध्ये वंदे मातरम गायनाचा, समूह गायनाचा मोठा कार्यक्रम व्हावा, त्या ठिकाणी अभिवादन यात्रा तरुणांची काढावी असा कार्यक्रम योजला आहे। 29 एप्रिल ते 3 मे अशा 6-7 दिवसाचा हा कालावधी आहे। तिथे पर्यटन होईल, परंतु रोज संध्याकाळी तिथल्या पोल ब्लेअरमध्ये सावरकरांच्या इतिहासासंबंधाने, त्यांच्या कार्यासंबंधाने चारुदत्त आपळे हे तिथल्या तरुणांना, उपस्थितांना मार्गदर्शन करतील। त्यांचा इतिहासाची स्मृती त्या ठिकाणी जागवली जाईल आणि असा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावा या योजनेनं अमृत संचय प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे। याची सगळी व्यवस्था आम्ही ऑफबीट डेस्टिनेशनकडे दिलेली आहे। ती सगळी व्यवस्था, नोंदणी, सगळी प्रवासाची व्यवस्था ते करणार आहेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। राज्यपालाचे काम राजकीय की घटनेप्रमाणे प्रश्नच, नवाब मलिक यांची राज्यपालांवर टीका। पुण्यात पहिल्या टप्प्यात 45,753 जणांना देण्यात येणार लस। 500हून अधिक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर, नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम आणि रंगाचा वास येतोय म्हणून चित्रकार दाम्पत्याला नोटीस, पुणे महापालिकेचा प्रताप। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज।